तर शासनाकडून 25.10 कोटी रुपये आणि इन्शुरन्सची सेवा पण होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 ऑगस्ट 2024 साली हे दुर्दैवानं केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली होती आणि हे आगीत त्या भक्तस्थानी पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री तेव्हा मी होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले. सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल. त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे. नाही, आता त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री प्रवास शेते येत आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मीच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि त्यानंतर पुढं केशव आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे. या निमित्तानं खाजगीकरणाचा देखील प्रश्न समोर आला होता. नाही, नाही, खाजगीकरण म्हणजे काय आहे की चालवायला देणं. आता चालवायला देणं याची व्याख्या अनेक आहे. ते काही कोणाच्या घशात घालण्यासाठी नाही. मेंटेनन्स होण्यासाठी त्यांनी जर नगरपालिकेनं महानगर काय निर्णय घेतला मला माहिती नाही. मी अधिक माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. परंतु अनेक गोष्टी शासकीय ज्या असतात त्या मेंटेनन्ससाठी थोडं चालवायला देणं हे इष्ट असतं असं माझं मत आहे. कारण शेवटी शासकीय इमारतीकडं शासकीय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कल हा लोकांचा वेगळा असतो. आता आम्ही कागलला बोटिंग क्लब फार मोठं तयार केलेलं आहे. आम्ही ते सुद्धा चालवायला दिलेलं आहे निविदा काढून. तर त्याची स्वच्छता राहते, मेंटेनन्स राहतो, त्याची चांगली दुरुस्ती राहते आणि हे करायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता महानगरपालिकेनं या केशवराव भोसले नाट्यगृहावर काय निर्णय घेतलाय मला माहिती नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईन. पण रंगकर्मीचं असं मत आहे की याच्यावर वचक राहणार नाही. जी दंड रक्कम असेल ती वाढवली जाईल. ते ठीक आहे. त्यांच्या ज्या भावना असतील त्या महानगरपालिकेचे महापौर आणि सर्व नगरसेवक ऐकून घेतील आणि त्यांना योग्य ते सन्मान करतील. नाही, ते आता होऊन जातील. हे बघा, कुठल्याही सरकारी गोष्ट असेल किंवा निमसरकारी गोष्ट असेल त्याला तारीख ही झाली की आपोआप गोष्टी होतात. कागलमध्ये सुद्धा राजन शौमरे यांच्या सगळ्या स्वप्नाचा साकार होते. ते आणि त्याला धरून CPR आपल्याला कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 700 कोटी खर्च करून आपण नूतनीकरण केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या अद्ययावत सगळ्या व्यवस्था आपण CPRच्या केलेल्या आहेत. तिथं नवीन इक्विपमेंट आणलेले आहेत. सुसज्ज आपण तिथं ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत. अनेक सुविधा ज्या नव्हत्या त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंही आपण लोकार्पण त्याविषयी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि सुनीत्रा पवार यांनी आमच्या उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि मग छत्रपती शाहू महाराजांचा पुन्हाकृती पुतळा आम्ही कागलमध्ये जो उभा केला आहे त्याचं अनावरण ते करतील आणि शेतकरी मेळावा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. नाट्यगृहाचं काम पूर्ण झालं मात्र 1 वर्ष पूर्ण झालं. त्या परिसरामध्ये ज्यावेळी आग लागली काही ज्वलनशील पदार्थ आढळले असं तपासात समोर आले. नाही, मी ते वाचलं. अधिक माहिती काही मी घेतलेली नाही. परंतु पोलिसांकडनं अधिक माहिती आपल्याला मिळाल्यानंतर पोलीस तुम्हाला सांगतील. पण याच्यामध्ये दिरंगाई केली जाते का? कारण 1 वर्ष झालं त्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये बाबत पोलिसांनी केली. मी आपल्या जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलीन त्याबद्दल आणि लवकरात लवकर काय खरी वस्तुस्थिती आहे ते जनतेसमोर आणावं असं मी त्याला सांगेन.
नाही आता महानगरपालिकेच्या लोकांनी आता त्यामध्ये लक्ष घालतील. आता थोडा पावसाळा कमी झाल्यावर त्याही तिकडेही लक्ष देतील. त्याला जिल्हा नियोजन मंडळातून काय निधी द्यायचा असेल तर आम्ही सगळे आमदार मिळून देऊ त्याला. दादांचे म्हणणार नेमकं काय त्याबद्दल मला मिटकून देखील ट्विट केलं की अर्थ करतो तर अर्थ खातं हे राष्ट्रवादीचं होतं. राष्ट्रवादीला मिळेल. अमित शहा साहेबांनी सुद्धा त्याची प्रकारचं भाष्य केलेलं आहे. मग त्या आता लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळे लोक हे गडबडीत आहेत. कर्जमाफी योजना कृषी मंत्री जाहीर केली त्याचा अंमलबजावणी होणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचा दावा आहे की यातून निकष जे आहेत त्यातून शेतकरी बसत नाहीत आणि त्याचा कर्जमाफीचा फायदा होणार. आणि एकंदरीत जी आपण 64 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटीची जी कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. ज्यांची 2 लाख रुपयेपर्यंत थकबाकी आहे त्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे नियमितपणानं 2 वर्ष 23, 24, 24, 25 ही जी नियमित भरणारी 2 वर्ष 3 वर्षापैकी ज्यांनी थकबाकी भरली असेल, नियमित कर्ज भरले असेल तर 50,000 प्रोत्साहन अनुदान देणार आहे. आता यामधील काही गोष्टी शेतकऱ्याचे राहून गेल्या असतील त्या निश्चितपणानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता त्यामध्ये एक असा होतं की शेतकरी मृत झाला असेल त्या दरम्यान तर मग त्याची आयडी ती फार्मर आयडी होत नाही ॲग्री स्टेकची, तर त्याचं काय करायचं? किंवा सगळ्या भावांनी मिळून वडिलांच्या नावावर जमीन आहे खरं भावांनी एकट्याच्या नावावर कर्ज काढलं, 7/12 त्याच्या नावावर नसल्यामुळं ते ॲग्री स्टेक होत नाही. अशा ज्या किरकोळ ज्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळापुढे आणल्या जातील आणि सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. मुख्यमंत्र्यांना पवार यांना गोंगी पुढे असेल काँग्रेस त्याबद्दल व्यक्त केला कसं बघता येईल? तर अतिशय चुकीचं विधान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलं होतं. वास्तविक त्यांनी अशा प्रकारचा महिलेचा अपमान करणं हे योग्य नव्हतं. वास्तविक सुनेत्रा पवार वहिनी या उपमुख्यमंत्री आहेत. त्या काटेवाडी गावच्या सरपंच राहिलेल्या आहेत. त्या लोकसभेत त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. अनेक भाषणं केलेली आहेत आणि अनेक प्रकारचे आता त्या उपमुख्यमंत्री आपल्याला सामोरं जात आहेत. तर ते अशा महिलेचा अनादर करणं हे काँग्रेसला शोभत नाही. इंदिरा गांधींना सुद्धा असा शब्दप्रयोग केला होता. कुठेतरी सोशल मीडियावरती अशी तुलना होती की गुंगी गुडिया इंदिरा गांधींना संबंध होता. आता नाही ते बरोबर आहे ना, ते चुकीचं आहे. तसेच हर्षवर्धन पाटलांनी हर्षवर्धन सकपाळांनी बहुतेक माफी मागितलेली आहे. शिवसेनेच्या चुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली राजकीय पक्ष जास्त लोकशाही तत्वानुसार चालतात हा प्रश्न केला सर्वोच्च न्यायालयाने. नाही गेल्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने अशा अनेक टिप्पण्या केलेल्या होत्या. आता सुद्धा ती टिप्पणी केली आहे. आता निर्णय काय येते ते बघू आपण. पण अशा पद्धतीने कुठेतरी दुरुस्त्या केल्या जातात राजकीय पक्षांमध्ये कुठेतरी लोकशाहीलाच धोका आहे म्हणायचं. नाही, आता काय सर्वोच्च न्यायालयात बोलणं काही योग्य नाही. खरं तर मोहन भागवत यांनी काल जयंती संवाद साधला कसं बघता याकडे दिल्लीत नाही योग्य काम केलं त्यांनी. कारण जेनजी नंतर अल्फा हे जे वयोगटातली तरुण मुलं आहेत त्यांच्याशी आता कनेक्ट होण्याची आवश्यकता आहे. ते त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर आणलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं या मुलांची काहीच चूक नाही. त्याला समजून घेण्यामध्ये आपली चूक झालेली आहे. आता कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रश्न आता इथं आयुक्त आहेत, महापौर आहेत त्यांना विचारलं बरं होईल. थँक्यू.